स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे। आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते, सावरते बावरते झडते अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्या। कावेरी एक खरं सांगू, ह्या दोघी जुळत हा काकाची कावेरी आणि सावित्री, त्या दोघी त्या आजही जंगल होते, ही कावेरी की ती सावित्री लवकर लक्षात येत नाही। आज तिच्या लग्नाचा वाढदिवस आहे, आजच आहे आणि तिच्यावर त्या बघायचं नाव लक्षात नाही, बघले ये समोर आहे। तुमच्या दोघांच्याही लग्नाच्या वाढदिवसाला आमच्या सरांकडून लाख लाख शुभेच्छा। असेच या समोर एक एक आपण वाढदिवस साजरा करूयात। आणि कुणी नसलंय, आजी नाही माझी नाही, पण सध्या राठोड सर आपलं एन्जॉयमेंट करतायत, त्यामुळे बरं वाटतंय। आणि कुणाचा वाढदिवस आहे असं समजलं, वाढदिवस कुणाचा?
की बाबा कोणाच्याही अडचणीमध्ये कार्यालयात कोणतीही अडचण असो आपण 1000 किंवा 500 म्हणून कितीही म्हणा, पैसे आकड्याच्या रूपात नाही, किती दिला त्याला महत्त्व आहे, दिलात हे महत्त्वाचं आहे. आणि अडचणीच्या वेळी आपण त्यांना मदत करणं खूप गरजेचं आहे. आणि माझ्या मित्रांना सगळ्यांना विनंती आहे, अडचणीच्या वेळी मदतीला कुणीही आपल्याला अडचणीमध्ये फोन केला की मला अशी अशी अडचण आहे, मग ते पैशाच्या बाबतीत असतो किंवा विदाऊट पैशाच्या बाबतीत असतो, जास्तीत जास्त विदाऊट पैशाच्या बाबतीत करत आहोत असं. ठीक आहे, हे संदेश आपल्याला स्नेहमेळ्यातून ठेवा. जे काय अजून संदेश सांगायचे होते मी सकाळी सांगितलेले, पुढील सूचना मॅडम देखील. वेळ आहे 5-10 मिनिटं थांबू शकता की जायचं आहे? इकडं काय नाही विचारलं तर चालेल, पण इकडं परमिशन घ्यावी लागते, कारण आम्हाला घरी गेला दारं बंद होते, 4 जणांना उत्तर द्यावे लागते. मुलं विचारतील मम्मा कधी न जाणारी असतो, एवढ्या वेळ का बाहेर गेली? खरंच चक्क आज मुलं विसरलोय आहे. माझं बरोबर व्यक्त करायचं 2च मिनिटात तिथे आव्हान तुमच्या सर्वांची मी कुमारी ललिता दत्तात्रय टिळे वस्तीवर राहते आणि आत्ताची प्राध्यापिका विजय लोके. माझं एज्युकेशन मुलींची शाळा गावातली गोशाळा इथं झालं, त्यानंतर हायस्कूल इथं तुमच्या सगळ्यांच्या सोबत झालं. त्याच्या पुढचं शिक्षण माझं MA इंग्लिशमधून झालं. बिफोर मॅरेज BA केलं, B.Ed केलं आणि त्याच्यानंतर आफ्टर मॅरेज MA इंग्लिशमधून झालं. त्याच्यानंतर सगळ्यांची इच्छा होती की 3 लँग्वेजमधून तो MA करायचं, मग त्यांनी मला हिंदीमधून MA करायला लावलं, मराठीतून करायला लावलं. सरांच्या डोक्यात काय आलं माहिती नाही, सगळ्याचं क्रेडिट मी सरांना देते. सर म्हणाले नाही, सायकॉलॉजी सुद्धा करायचंच नाही. मला वाटतं मी 5 युनिव्हर्सिटीतून एज्युकेशन घेते, अजूनही घेते. आणि मग सायकॉलॉजी सुद्धा सध्या चालू आहे. आणि मग CET दिली, TET दिली, टेटही दिल्या, सगळे क्रॅक आहे. MPSCचा प्रयत्न केला होता, थोड्या मार्काने हुकला, लक. त्याच्यानंतर मी पेट पण दिलं, जस्ट 2-4 नवी पेट झाली ना PhD सोलापूर युनिव्हर्सिटीची, तिथंही झालं. पेट पास झालं, इंटरव्ह्यू झाला, तिथंही सिलेक्शन झालं. लक म्हणतो ना, नशिबात असेल तेव्हाच मिळतं, इतर वेळेला आपण कितीही प्रयत्न केला तर मिळणार नाही. आणि गाईडच्या तिथं वेटिंगला राहिलं. माहिती आहे तुम्हाला, शिक्षण क्षेत्रात सुद्धा राजकारण झालेलं आहे. आधी 2-3 वर्षापासून वेटिंगला असतात, त्यांनी लिंक लावून ठेवलेले असते, त्यामुळे मी सरळ स्ट्रेट वे गेले आणि वेटिंगमध्ये राहील. तोही तिथं माझं गाव मंद्रुप, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर मी सासरी नांदायला सांगोलीला गेले, तिथून परत रिटर्न मिस्टरांना जॉब सोलापूरला आले. सोलापूरमध्ये घर आहे. आणि त्याच्यानंतर स्वामी समर्थांच्या कृपेनं मी प्रायव्हेट स्कूलमध्ये 7 वर्ष काम केलं. शांती इंग्लिश मिडियम स्कूल, BG पाटलांची माहिती असेल तुम्हाला. 7 वर्ष इंग्लिश मिडियमला काम केलं. तिथेही काम करताना खूप संघर्ष करावा लागला, खूप त्रास सोसावा लागला. हे सगळं काही सांगत असलं तर खूप आहे. माझ्यासोबत माझे मिस्टर आहेत, प्रत्येक सुद्धा लोक आणि मुलं वगैरे होत असताना तिथे शाळा केली. पण त्याही मॅडमना मला एवढी हेल्प केली ना, डिसिप्लिन दिलं ना. 1 वर्ष म्हणजे पूर्ण 9 महिने मी शाळेला जायची. डिलेव्हरी झाली आणि सगळी मुलं म्हणजे 2 मुलं माझ्या उन्हाळ्यातल्याच आहेत, तेही देवाची मुले. डिलेव्हरी झाली, 1च वर्ष मॅडम म्हणा, पूर्ण वर्ष तू घरी राहा असते. आणि परत पुढच्या वर्षी ती स्वतःहून फोन करून घ्यायची की टेडे तुला यायचं, तुझी वेटिंगवर आहे जागा. आणि परत मी कॉलेजमध्ये जायचं. असं 7 वर्ष गेलं. त्याचबरोबर मिस्टरांची इच्छा होती तू प्रायव्हेट स्कूलमध्ये जॉब करायचा नाही, प्रायव्हेट स्कूल या मुलांना सांभाळ, मी जॉबला आहे, तू जॉब करू नको प्रायव्हेट. असं सगळ्यांना माहिती आहे प्रायव्हेट स्कूलमध्ये किती ताणाताण असते. आणि मग सर त्याच्यानंतर 2017ला मी तिथं स्टॉप दिला. आणि त्याच्यानंतर आम्हाला असं समजलं की स्कूलमध्ये इंटरव्ह्यू आला. जवळजवळ 7 स्कूलमध्ये मी इंटरव्ह्यू दिला सरांच्या सोबत. मी 7 स्कूलमध्ये प्रत्येक ठिकाणी मला बोलावं आलं. आर्थिक तिथं कुठं ॲडजस्टमेंट होऊ शकत नाही, एवढं तेवढं होईल, पण क्वालिटी असली तरी पैसा पाहिजे, क्वालिटी नसली तरी पैसा पाहिजे. तुम्हाला माहिती आहे सगळं आजकालचं एज्युकेशन, तुम्ही जास्त सांगण्यात अर्थ नाही. मग शेवटी स्वामी समर्थांच्या पुण्याने अक्कलकोटमध्ये मला इंटरव्ह्यू निघाला आणि डायरेक्ट संस्थाचा कशा आमचा संपर्क झाला.
आणि फक्त आमच्या दोघांचा निर्णय आहे की आपण जॉब आपले 7 ते 11:30 बरोबर आहे. खूप एन्जॉय करायचं. 10वीपर्यंतचे खूप मित्र आहेत. 10वीपर्यंत खूप लहान होतं असं वाटायचं. ब्रेकमध्येच लागले वगैरे खोकं खेळायचं. पण 11-12 असताना ते सगळं काही विसरलं होतं. ना डबा आणत होतो बरोबर आहे, ना खेळत होतो, ना पीटीचे पिरियड होते. पण कॉलेजमध्ये 6 पिरियड 5 पिरियड दररोज व्हायचे बरोबर. तेवढंच लेक्चर करायचं घरी निघून जायचे. प्रत्येकांची घरची परिस्थिती गरिबीची होती. एक रेअर बोटावर मोजण्या इतके श्रीमंत होते. प्रत्येकाचे हालाकीचेच दिवस होते. त्यातूनही आपण अभ्यास केला. पण याच्या पाठीमागे आई वडिलांचा त्याग कधी विसरायचा नाही. खरंच आपल्या आई वडिलांनी आपल्याला खूप संस्कार दिले. मला वाटत नाही पैसे दिले असते, पण संस्कार खूप दिले, जाणीव करून दिलेली आहे. रुपयाची आपल्याला त्याची व्हॅल्यू आहे, आजही आहे. त्यावेळेस एवढं कळालं नाही, पण जेव्हा आता आपण आई बाप झालोय खूप त्याचं असं त्याच्या आई वडिलांचा आदर्श आजही आपल्याला उपयोगाला येतोय. दुसरी गोष्ट, शिक्षकांनी निर्माण केलेलं आपल्यामध्ये जिद्द. प्रत्येक पिरियडला याची थोडंसं शिकवायचं आणि थोडीशी जागृती आपल्यामध्ये करून जायचं. त्याच्यानंतर 2009ला माझं लग्न झालं. जे लग्न म्हणून सासरे गेले. त्याच्यानंतर सासू सासऱ्यांकडे 1 वर्ष राहिले. तर परत रिटर्न सोलापूरला जेव्हा आम्ही दोघंच होतो, खूप वाईट वाटायचं, दुःख वाटायचं. 25 किलोमीटर बाहेर होतं, पण जॉब लागल्यामुळं प्रायव्हेट स्कूलला तिकडे जॉबला सेट झाले. एक गोष्ट बघा, आठवते बहुतेक माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे, पाण्याची बॉटली. त्या पाण्याच्या बाटलीला जसा मालक मिळेल तसे व्हॅल्यू वाढत जाते. गाड्यावर असेल तर ती 10 रुपयाला मिळेल. बस स्टँडवर असेल तर ती 15 रुपयाला मिळेल. तीच रेल्वे स्थानकावर किंवा VIP 3 स्टार हॉटेलमध्ये गेली 50 रुपयाला मिळेल. आणि तीच बॉटल जर विमानतळावर गेल्यावर 150-200 रुपयाला मिळते. माझ्या घरी आला सुभाष सर आणि आमची चर्चा चालू होती. पहिला फोन केला आणि विचारले, मला 3-4 वेळा चॅट टाकले, मॅडम तुम्हाला भेटायचं आहे, मॅडम तुम्हाला भेटायचं आहे. माझ्या व्यापातून उत्तर देता आलं नाही. मग शेवटी सर फोन केले आणि मी म्हणलं, सर 6:30 नंतर मी भेटते तुम्हाला, मी सध्या ड्युटीवर आहे. सर म्हणले की त्या रस्त्यावर भेटायचं का घरी? मी म्हणलं तर सर माझ्या मिस्टरांना रस्त्यावर भेटलेला आवडणार नाही, तुम्ही बिनधास्त माझ्या घरी या. मग आम्ही घरी भेटलो. चहा पाण्याचं झालं कार्यक्रम. जवळजवळ अर्धा तास चर्चा झाली. सर आणि त्यांनी एवढं मनसोक्त गप्पा झाल्या. मला वाटलं नाही सर पण माझे मिस्टर आहेत, त्यांचे एवढे क्लोज फ्रेंड झाले की त्यांनीच त्यांचे फ्रेंड आहेत असं मला वाटून गेलं. खरंच त्यांनी एवढं छान म्हणजे प्लॅनिंग केलं होतं. त्यांनी मला टॅकल केले. मी त्यांना, तुम्हाला माहिती आहे त्यांनाही ड्युटी भरपूर आहे, मलाही ड्युटी भरपूर. त्यातून एवढे कोऑर्डिनेटर तुम्ही बघित असाल सकाळपासून आतापर्यंत कसं एकत्रित आपण कार्यक्रम करतोय. खरं सरांचा त्याग आणि सरांचा इंटरेस्ट सगळ्यात महत्वाचं आहे. इंटरेस्ट सगळ्या गोष्टी पैशाने देता येतात, पण जे स्वतःमध्ये आवड पाहिजे ना ती कुठंच मिळत नाही. तर सरांनी आवड निर्माण केली आणि आपल्यासमोर एवढा मोठा कार्यक्रम. मी सरांना म्हणायचं, सर तुम्ही एवढा मोठं टेन्शन घेऊ नका, जेवायला 1 जणाला द्या, हे डेकोरेशनचं 1 जणाला द्या, मुलींचं सगळ्यांकडे वाटून टाका सर. तर सर म्हणले, हो सर, हो मॅडम देतो. पण स्वतः प्रत्येकामध्ये सगळ्याला दिलेत असं नाही की दिलं नाही, दिलेत पण स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि ते करून घेतात. त्यामुळे सरांचे त्यांच्यासाठी 4 वेळा खूप छान केल्या होत्या त्यांनी. आता ते चव्हाण सर तुमच्याकडे ते काय मला नाही वाचायचं. काजवे लुकलुकतात म्हणून तारे होत नाही, काजवे लुकलुकतात म्हणून तारे होत नाही, सूर्य एकच असतो सारेच होत नाही. सुभाष सर सगळेजण आलात, वेळ काढला, खूप वेळ थांबला. सकाळपासून मला आणि सुभाष सरांना ऐकून घेते आणि सांगितलेल्या प्रत्येक सूचना सर फॉलो करताय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सांगणारे 100 जण आहेत पण ऐकणारेही तेवढेच पाहिजेत, हे महत्वाचं आहे. तुम्ही ऐकलात, आपण सगळे एका विचाराने एकत्र राहिलो, एकत्र कार्यक्रम पार पडलो. मला वाटत ते लोकशाळेमध्ये असा गेट टुगेदर परत होणे नाही. असा तरी कार्यक्रम मला तरी असं वाटतंय विश्वासाने की असा कार्यक्रम मोठा व्यवस्थित पार पडलेला आहे. असंच परत कधीतरी भेटत राहू. धन्यवाद. पण ते आपल्याला झालं नाही तेवढं कॉन्ट्रीब्युशन. पण भविष्यामध्ये जर अजून 10, 15, 20 वर्षांनी आपल्याला भेटायचं झालं तर आपण विचार करू. ओके. मॅडमने आपल्याला खूप अनमोल त्यांच्या जीवनातलं जे काही चरित्र आहे ते त्यांनी सांगितलं आणि एक चांगला संदेश पण दिला. आपण आलात सगळ्यांनी, खूप चांगलं योगदान दिलात. सगळ्यांनी दिलेले कामं आपापल्या परीने केला. या कार्यक्रमाचा जो पूर्ण हिशोब आहे ते मी ग्रुपवर 1-2 दिवसांनी काम अजून द्यायचे आहेत पैसे. देवाणघेवाण केलो. असेच सुखी राहा, आनंदी राहा, मजेत राहा. ओके. आता एक शेवटचा
गीताने, म्हणजे ते त्या गीतावर हा शेवट आहे. कॉलेज ना बंद हो जा. गीत सांगून जाणारं गीत आहे. पॉवर बँक टाइप सी आहे का? 2 मिनिट स्विच ऑफ होतं. हे स्विच ऑफ आहे. चार्जर आहे तिथं. चार्जर आहे तिथे.